काही लोकांचे असेही मत असते की लोकांना देव व भूताची भीती दाखवली नाही तर तो माणूस दुराचारी होईल, अनितीने वागेल वगैरे वगैरे. परंतु आपण आज समाजात बघतो आहे की प्रत्येक धर्मामध्ये सदाचाराने नीतीने आचरण करावे हे शिकवले जाते. तरीही काही लोक एका बाजूला देवाची पूजा प्रार्थना करतात व दुसरीकडे दुष्कृत्य करीत आहेत, खून करीत आहेत, बलात्कार करीत आहेत, चोऱ्या दरोडे टाकत आहेत. मग जर देव असता तर त्यांना शिक्षा केली असती ना? आणि जर भूत असते तर ज्या व्यक्तीमुळे एखाद्याचा मृत्यू झाला आहे त्या व्यक्तीला भूत बनवून शिक्षा केली असती ना? थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांनी त्या काळी लोकांना बजावले होते की आकाशातून देव कधी आले नाहीत व येथून ते परत आकाशात कधी गेलेही नाहीत. आम्हीच त्यांना येथल्या येथे निर्माण करतो. जो जो बुद्धीचा विकास होत जाऊन कार्यकारणांचा संबंध चांगला कळू लागतो तो तो प्राथमिक व पौराणिक कल्पना मिथ्या भासू लागून भूत, पिशाच, देव, दानव वगैरे शुद्ध कल्पनेने उत्पन्न केलेल्या शक्तींची असत्यता प्रत्ययास येते, पूजेस व प्रार्थनेस ओहोटी लागते आणि काही वेळ सर्व ब्रह्मांडास उत्पन्न करून त्याचे पालन व नाश करणाऱ्या अशा एका परमात्म्याच्या कल्पनेचा उदय होतो. पण पुढे वादांत विचाराच्या कुंडात पेटलेल्या अग्नीत हे दैवतही खाक होऊन जाते आणि अहम ब्रह्मास्मी एवढा अनिर्वचनीय विचार मागे राहतो. व्यक्तींच्या वा राष्ट्राच्या धर्मविचाराचा हा कळस आहे. येथपर्यंत ज्याची मजल आली त्याला सर्व धर्म तुच्छ आहेत. माझीही या व्हिडिओमार्फत आपणास हीच विनंती आहे की आपणही अशा आत्मा, पूर्वजन्म, पुनर्जन्म, भूत, प्रेत, पिशाच, देव, दानव अशा मानवाने उत्पन्न केलेल्या शक्तींवर विश्वास ठेवून आपला वेळ, पैसे व अन्न वाया घालू नका. आगरकरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारण भाव शोधण्याचा आपण प्रयत्न कराल तर आपल्यालाही या सर्व गोष्टी थोतांडच वाटतील.